चला नमस्कार सर्वांना। बघा लेखा व कोशागार विभाग भरती अंतर्गत 400 पेक्षा जास्त पदांची काय पद भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। काही ठिकाणचे अर्ज प्रणाली भरणं झाले, काहीची आता बाकी येतं, काही ठिकाणची भरणं सुरू आहे। म्हणजे एकंदरीत जर विचार केला अत्यंत चांगलं उत्कृष्ट दर्जाचं पद असणार लेखा व कोशागार विभाग जी भरती आहे। एकूण विचार जर केला आपण की जवळपास किती 400 पेक्षा जास्त पदे येतात। मग यानुसार आपल्याला माहिती आहे की विभागानुसार तुमचा कट ऑफ लागेल। बघा कोणकोणते विभाग येतो मग आपल्याला माहिती आहे अमरावती, नागपूर, कोकण विभाग सर्वाधिक जागा कोकण विभागामध्ये येतं। तर विभागानुसार तुमचा काय कट ऑफ लागणार आहे। म्हणजे काही ठिकाणचा कट ऑफ जास्त असू शकतो, काही ठिकाणचा कमी असू शकतो, परंतु एकंदरीत आपण जर विचार केला की आपल्याला याच्यामध्ये पास व्हायचं, तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला काय योग्य तो अभ्यासक्रम माहिती असून त्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे हे संपूर्ण नियोजन आपल्याला माहिती असायला पाहिजे। बघा एकंदरीत सर्व परीक्षा बघितल्या आपण, हा पेपर तुमचा टीसीएस मार्फत तुमचा पेपर होईल। पेपर तुमचा 100 क्वेश्चन असतील। लक्षात घ्या पेपर मध्ये तुम्हाला काय परीक्षेचं स्वरूप बघितलं 100 प्रश्न तुमचे असतील, जेणेकरून 200 मार्कासाठी। लक्षात घ्या किती 200 मार्कासाठी काय हे तुमचा पेपर असणार आहे। मग हा संपूर्ण सविस्तरपणे अभ्यासक्रम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। बघा सुरुवातीला की नेमकं परीक्षेचं स्वरूप जर बघितलं तर परीक्षेचं स्वरूप 100 प्रश्न येतात 200 मार्कासाठी। एका प्रश्नासाठी तुम्हाला 2 मार्क इथं मिळणार आहेत। मग तुम्हाला मराठी आहे जसा विषय, त्यानंतर इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी। लक्षात घ्या बौद्धिक चाचणी हा घटक म्हणला तर फक्त बुद्धिमत्ता चाचणी नसून याच्यामध्ये तुम्हाला अंकगणितचे सुद्धा काही थोड्याफार प्रमाणात पेपरला प्रश्न विचारले जात असतात। ज्यावेळेस तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी विचारला तर त्यावेळेस तुम्हाला फक्त रिझनिंगचा हा भाग असतो, पण ज्या ठिकाणी तुम्हाला बौद्धिक चाचणी हा शब्द येतो त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे इथं बुद्धिमत्ता असून तुम्हाला गणितावर सुद्धा काय पेपरला प्रश्न विचारले जाणार आहेत। बघा असं आहे की जवळपास 25 प्रश्न तुम्हाला मराठीसाठी कॉमन साठी असणार, त्यानंतर इंग्रजी 25 साठी, त्यानंतर सामान्य ज्ञान 25 आणि जे काही बौद्धिक चाचणीमध्ये गणित सुद्धा इन्क्लुडेड आहे, गणित सुद्धा काय याच्यामध्ये असणार आहे। असं एकूण तुम्हाला पेपर तुमचा 50-50 सेशन नुसार। मग नवीन जे काही बदल झालेत, आता जो काही बीएमसी परीक्षा झाली या बीएमसी परीक्षेमध्ये प्रत्येक सेशन वेगवेगळे, जसं की WCD ची एक्झाम आहे, ICD ची एक्झाम झाली, प्रत्येक ठिकाणी सेशन सुरू झालेले। समाज कल्याणला सुद्धा काय सेशन आहेत की तुम्हाला 25 प्रश्न असणार सलग, तुम्हाला 25 तलाठीला मागच्या वेळेस पेपरला प्रश्न 25 मराठी असायचे, परंतु याच्यामध्ये बदल झाला, आता तुम्हाला मिक्स स्वरूपाचे काय प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये असणार आहेत। एकंदरीत तुम्हाला 2 तास वेळ आहे पेपरसाठी। त्यानंतर आपल्याला बाकी गोष्ट माहिती आहे की 2 तास 120 मिनिटात तुला पेपर सोडवायचा आहे, एकूण किती 200। आणि संपूर्ण झाल्यानंतर या परीक्षेमध्ये काय असणार आहे, या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होईल। लक्षात घ्या काय नॉर्मलायझेशन जे असणार आहे तर नॉर्मलायझेशन अंतिमता फायनल तुमचा असणार आहे। त्याच्याबद्दल हे तुम्हाला वेगळी बाब लक्षात ठेवायची की परीक्षेचं स्वरूप काय की आपल्याला माहिती उच्च 12वी पदवी पर्यंत तुम्हाला संपूर्ण याच्यावर प्रश्न विचारले जाते। बघा मग नेमका अभ्यासक्रम जो आहे तर अभ्यासक्रम बघताना जो काही सुरुवातीला तुमचं 25 मार्क तुम्हाला मराठी, लक्षात घ्या किती 25 प्रश्न तुम्हाला काय मराठी प्रश्नावर विचारायचे, मराठी विषयावर। मग मराठीमध्ये तुम्हाला कोणकोणते घटक अभ्यासायचे जे की तुमचे टीसीएसच्या आवडीचे घटक आहेत, जसं की सर्वसामान्य शब्दसंग्रह होक्याबचा जो भाग आहे मराठी मधला हा सुद्धा तुम्हाला चांगला करायचा आहे। मग हे करताना जसं की वाक्प्रचार आहे, म्हणी, समानार्थी शब्द कोणते, विरुद्धार्थी शब्द कोणते, शब्द समूह काय, हे जे घटक आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर वाक्यरचना, मग कोणतं वाक्य केवळ पूर्वी मिश्र वाक्य कोणते, त्यानंतर व्याकरणावर प्रश्न विचारायचे, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ, तसेच उतारावर सुद्धा प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारले जाणार। 5 मार्कासाठी तुम्हाला माहिती आहे टीसीएस मध्ये उतारावर प्रश्न विचारले जात असतात, हा एक घटक आहे। हा झाला तुम्हाला 25 मार्कासाठी। नेक्स्ट तुमचा जो घटक आहे की तुम्हाला नेमकं इंग्रजी सुद्धा तुम्हाला काय 25 मार्कासाठी असणार आहे। 50 मार्कासाठी 25 प्रश्न 50 मार्कासाठी। याच्यामध्ये जसं की कॉमन व्होकॅब्युलरी, संपूर्ण जो काही ग्रामॅटिकल पार्ट आहे हा सर्वांचा तोंडपाठ झालेला आहे, त्यामुळे व्होकॅब्युलरी तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात ठेवणे की ऍरम काय, फेज वगैरे काय ह्याची गोष्टी। त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर, लक्षात घ्या सेंटेन्स स्ट्रक्चरवर प्रश्न येतो, ग्रामर, यूज ऑफ ऍरम, फेज, त्यानंतर मिनिंग आणि कॉम्प्रेशन। म्हणजे उतारा तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे। काही पेपरला उतारा नव्हता, परंतु या पेपरमध्ये लेखामध्ये तुम्हाला उतारावर प्रश्न विचारले जाते। हा तुमचा झाला 2 विषयाचा। आता मूळ म्हणजे सामान्य ज्ञान, सर्वांना अवघड वाटणारा विषय की सामान्य ज्ञान जो आहे तर हे सामान्य ज्ञान घटक बघा सामान्य ज्ञान, तर सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला सुरुवातीला असणार तुम्हाला राज्य व्यवस्था। बघा कोणता विषय तुम्हाला राज्य व्यवस्था म्हणजे राज्य घटना जे की राज्य व्यवस्था हे आपल्या याच्यावर प्रश्न विचारले, जसं की घटना कधी झाली, लक्षात घ्या घटना कशी तयार झाली, मी किती मसुदा समिती काय स्थापन झाली, पहिल्या बैठका, याच्यावर प्रश्न विचारले जातील, हा घटक बघायचा आहे। त्यानंतर प्रस्ताविका, मागची भूमिका कोणती तत्वे, आयर्लंडचे कोणते घेतले, ब्रिटन कोणते घेतले हे घेतलेले। त्यानंतर घटनेची महत्वाची कलम कोणते, जसं की 368 कलमे, मूलभूत कलमे कोणते, मार्गदर्शक, राष्ट्रपती, आणीबाई हे जे कलम आहेत
तर या कलमावर तुम्हाला पेपरला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर अभ्यास ठळक वैशिष्ट्ये घटनेची, केंद्र आणि राज्याचा संबंध कसा आहे, केंद्रस्थानी कोणता आहे आणि राज्यस्थानी मंत्रिमंडळ याचा संबंधावर प्रश्न विचारते. त्यानंतर निधर्मी राज्य, धर्मनिरपेक्ष राज्य, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य कोणते, राज्याचे मार्गदर्शक तत्वे, त्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाची कर्तव्य काय, त्यांचे अधिकार कर्तव्य आणि राज्य विधिमंडळ जसं की विधानसभा, विधान परिषद आणि सदस्य, अधिकार, कार्य इत्यादी विविध समित्या आहेत. तर याच्यावर तुम्हाला काय राज्य घटनेवर तुम्हाला पेपरला प्रश्न विचारेल. बघा पहिला घटक कोणता याच्यामध्ये, राज्य घटना. बघा पहिला झाला राज्य घटना, 25 मार्क विचारताना, 25 प्रश्न विचारताना. त्यानंतर दुसरा घटक याच्यामध्ये विचारले तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास. लक्षात घ्या कोणता, आधुनिक भारताचा इतिहास. परत तुम्हाला काय याच्यामध्ये महाराष्ट्र, लक्षात घ्या कोणता, आधुनिक तसेच कोणता, महाराष्ट्राचा इतिहासावर प्रश्न विचारले. मग इतिहासामध्ये कोणते घटक अभ्यासायचे आहेत, अभ्यास परीक्षेचा दृष्टिकोन, जसे की सामाजिक आणि आर्थिक जनजागृती, कोणत्या सामाजिक चळवळी झाल्या, जसं की 1885 काँग्रेस ते 1947 हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये संपूर्ण चळवळी, असहकार चळवळ कोणती, गांधी चळवळ, चळवळ संपूर्ण ज्या काही चळवळी आहेत ते संपूर्ण अभ्यास आहे. त्यानंतर महत्वाचे काही व्यक्ती आहेत जसे की समाज सुधारक वगैरे, कोणते महत्वपूर्ण व्यक्ती, दादोबा पांडुरंग तडकरे वगैरे वगैरे. तर हे यांचं. त्यानंतर समाज सुधारकाचे कार्य कोणते, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती वर्तमानपत्रे कोणती होती, शिक्षणाचा परिणाम काय झाला, स्वातंत्र्यपूर्व काळातील समकालीन चळवळी आणि ज्या काही राष्ट्रीय चळवळी 18 उठाव वगैरेच्या गोष्टी, सॉरी नंतरच्या ज्या काही महत्वपूर्ण चळवळी, या चळवळीवर प्रश्न विचारले. त्यानंतर पुढचा घटक तुम्हाला असणार आहे याच्यामध्ये की महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास, सॉरी भारताचा भूगोल कोणता, इंडिया प्लस महाराष्ट्र. हा तुम्हाला काय भूगोलावर प्रश्न विचारले. की प्राकृतिक भूगोल आहे जसं की फिजिकल भूगोल, मुख्य प्राकृतिक फिजिओग्राफिक्स. त्यानंतर हवामान विभाग कोणता आहे, पर्जन्यमान, तापमान, पर्जन्य विभाग बदल, त्यानंतर नद्या कोणत्या, पठारे, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय, नैसर्गिक सामग्री, वने, खनिजे, मानवी सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्या स्थलांतरण, पॉप्युलेशन, त्यांचे उगम कुठून झाला, इष्ट स्थानावरील डायरेक्शन जे ग्रामीण वस्त्या, तांडे आणि झोपडपट्ट्या, हे संपूर्ण घटक तुम्हाला काय भूगोलामध्ये विचारले. त्यानंतर काय भूगोलामध्ये विचारतील. जीएस मध्ये नंतर अभ्यास तुम्हाला पर्यावरण, लक्षात घ्या बाकी पेपरला नव्हता परंतु या पेपरला तुम्हाला काय पर्यावरण हा घटक अभ्यासायचा आहे. तुम्हाला नव्याने कोणता घटक आहे, बाकी याच्यामध्ये तुम्हाला पर्यावरण विशेषतः महत्त्वाचा, वनरक्षक भरती वगळता, परंतु लेखा कोशागार भरतीमध्ये पर्यावरण हा घटक तुम्हाला काय चांगल्या प्रकारचा अभ्यास आहे. जसं की मानवी विकास, पर्यावरण कोणते, पर्यावरण पूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्ती संधारण विशेषता, त्यानंतर वन संधारण काय, विविध प्रकारची प्रदूषणे, पर्यावरण आपत्ती, पर्यावरण संवर्धन कार्यरत असलेले राज्य, जागतिक पातळीवर संघटना. हा झाला कोणता तुमचा पर्यावरण घटक. बघा पर्यावरणात तुम्हाला जर चांगल्या प्रकारे मार्क मिळवायचे असतील तर पर्यावरणासाठी आपलं काय ई बुक आहे. बघा किती ई बुक फक्त तुम्हाला 19 रुपयामध्ये संपूर्णतः प्राप्त होऊन जाईल. कुठं, त्रिशा फाउंडेशनच्या ऍप आहे आपलं. बघा त्रिशा फाउंडेशन, या ऍपवर तुम्हाला काय हे संपूर्णतः प्राप्त होऊन जाईल. म्हणजे पर्यावरण तेवढं जरी केलं तुम्हाला पर्यावरण वेगळी नोट्स, पुस्तक काही वेगळं वाचायची गरज पडणार नाही. एवढं जरी वाचलं संपूर्ण टॉपिक तुमचे याच्यामधून कव्हर होऊन जातील. पुढचा घटक आहे सामान्य विज्ञान, जसे की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि प्राणीशास्त्र आणि बॉटनी, जो काही वनस्पतीशास्त्र आहे. हा तुम्हाला घटक विचारले. हा तुमचा कॉमन जो काही जनरल सायन्स आहे, जनरल सायन्स मधला घटक. त्यानंतर टेक्नॉलॉजी, लक्षात घ्या इथं तुम्हाला काय सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे. तर टेक्नॉलॉजी बघताना जसं की तुमचं हे आहे सुदूर यंत्रणा, GIS GPS असणारा, छायाचित्रण, भौतिक माहिती प्रणाली उपयोजना, जसं की रिमोट सेन्सिटिंग एरोनॉटिकल ड्रोन फोटोग्राफी, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम ज्याला GIS म्हटलं होतं, त्यानंतर ऍप्लिकेशन इत्यादी माहिती आहे. हे संपूर्ण टेक्नॉलॉजीचा भाग तुम्हाला काय कुठून करायचा, हा सुद्धा आपले नोट्स आहे. लक्षात घ्या हा सुद्धा काय नोट्स वरून संपूर्ण करून जाईल. बघा संपूर्ण तुम्हाला काय संपूर्ण ई बुक वरून संपूर्ण प्राप्त होऊन जाईल. ई बुक तुम्हाला जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसामध्ये अपडेट आपल्या त्रिशा फाउंडेशन उपलब्ध होऊन जाईल. बघा त्यानंतर माहिती संप्रेषण कम्युनिकेशन काय टेक्नॉलॉजी कम्प्युटरचा भाग आहे, हा सुद्धा तुम्हाला काय या नोट्स मध्ये मिळणार. संपूर्ण काय या नोट्सवर तुम्हाला संपूर्ण मिळून जाईल. नोट्ससाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे 73 87 50 58 02 या नंबरवर. बघा हा झाला महत्त्वाचा विषय. नंतर पुढचा विषय तुमचा अर्थव्यवस्था, नियोजन, विकास आणि अर्थशास्त्र. बघा MPSCचा अभ्यास करताना इतर परीक्षेच्या दृष्टिकोनापेक्षा हा विषय पूर्णतः लेखा विषयक असताना जिथं वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रावीण्य असल्यामुळे सर्वाधिक विशेषतः भर तुम्हाला कोणता अर्थशास्त्र या विषयावर असणार आहे. आणि अर्थशास्त्र अभ्यासताना कोणते विषय आहेत की ज्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात तर हा तो विषय आहे. बघा की नेमका समग्र अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकासाचं अर्थशास्त्र, सार्वजनिक वित्त, बजेट वगैरे, आंतरराष्ट्रीय व्यापार कसा चालतोय,
त्यानंतर आंतरराष्ट्रीय भांडवल व्यापार, हे संपूर्ण गोष्टी समग्रमध्ये मोडतील. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, लक्षात घ्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना की अर्थव्यवस्थेची आव्हाने कोणती, त्यामध्ये कोणत्या सुधारणा केल्या गेल्या पाहिजे. त्यानंतर भारतीय शेती काय, ग्रामीण विकास काय, सहकार कोणता म्हटलं तर मौद्रिक वित्तीय क्षेत्र, त्यानंतर सार्वजनिक वित्त आणि वित्तीय ज्या काही संस्था आहेत, त्यानंतर उद्योग सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय व्यापार, भांडवल, हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था, हे संपूर्ण घटक तुम्हाला काय इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रामध्ये विचारले जाईल. अर्थशास्त्रामध्ये काय संपूर्णतः विचारले जाते. संपूर्ण घटक आपल्या नोट्स मधून संपूर्ण करून जाईल. त्याची सुद्धा काय नोट्स आहे, म्हणजे तिन्ही घटक आहे, या तिन्ही चार घटकाची महत्वपूर्ण आपली नोट्स आहे. कारण की आणि याचे इकॉनॉमिक्सचे आणि संपूर्ण विषयाचे जेवढे सांगितले आपण तेवढेचे आपल्या युट्यूब लाईव्हवर सेशन सुद्धा होतील. कारण की हा विषय चांगला पारंगत आहे, चांगल्या प्रकारे माहिती मला स्वतः MA इकॉनॉमिक्स, MBA फायनान्स, सेट, त्यानंतर PhD यासाठी संपूर्ण परीक्षा असल्यामुळे हा विषय चांगल्या प्रकारे मला ज्ञात आहे. त्यानंतर चालू घडामोडी, जागतिक महाराष्ट्राचा कालम घडामोडी, महत्वाचा एक मुद्दा म्हणजे एक नोट तुम्हाला संपूर्णतः फ्री मध्ये मिळून जाईल. लक्ष द्या कोणती, जे काही तुमचा RTI ऍक्ट आहे 2005चा याची संपूर्ण तुम्हाला काय फ्री मध्ये PDF तुम्हाला आपल्या या नंबर व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मेसेज केल्यानंतर प्राप्त होऊन जाईल. अपडेट स्वरूपाचे संपूर्ण नोट्स आहे, हे संपूर्ण तुम्हाला त्रिशा फाउंडेशन ऍपवर प्राप्त होऊन जाईल. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बुद्धिमापन आकलन अचूकपणे, जसं की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी, हे संपूर्ण घटक तुम्हाला काय या याच्यामध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो तत्पूर्वी संपूर्ण नोट्स तुम्हाला संपूर्ण प्राप्त होईल. आणि मराठी जो विषय सर्व परीक्षांसाठी असणारा की मराठीची लास्ट मिनिट रिव्हिजन नोट्स तुम्हाला फक्त 21 रुपयामध्ये आपल्या त्रिशा फाउंडेशन या ऍपवर प्राप्त होऊन जाईल. काही अडचण असली हा नंबर आहे. इतरही संपूर्ण नोट्स आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. मित्रांनो पेपरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नियमितपणे अभ्यास करा, नियमितपणे काळजी घ्या.